जो भगवद्गीता क्लास आहे त्याच्यामध्ये पण 12वाचा अध्याय आपण सुरू केलेला आहे. त्याचा नाव बरोबर भक्ती योग. आता भक्ती आणि योग दोन्हीचं विग्रह केला, संधी विग्रह केला तर काय होतो? एक योग वेगळा, भक्ती वेगळी. पण दोन्हीला अटॅच केल्यावर काय होतं? भक्ती योग. मग आता हा भक्तीचा योग मिळून येण्यासाठी काय करायला लागतं? तेव्हा भक्ती होते आपल्याकडून. भक्ती कोणाची असते? भगवंताची. आणि योग जुळून आला तर भक्ती होते. आता हे योगायोग कशासाठी जुळून येतात? या अशा सत्संगाच्या माध्यमातून योग जुळून येतो भक्तीचा. बरोबर आहे. आज जे इथे आलेले आहेत, पाऊस पडतोय तरी देखील आलेले आहेत. कुठं ना कुठे तरी आपल्या मनात इच्छा आहे, आकांक्षा आहे, जागृती आहे की बुवा नाही सत्संगला नाही गेले की आपलं मन चलबिचील होतं किंवा मन लागत नाही. घरात बसून काय करायचं? त्यापेक्षा इथं आलं तर 4 शब्द कानावर तरी पडतात भगवंताचे. काही लीला ऐकायला भेटतात, काही ऐकायला भेटतात. तर ती जी ओढ आहे, ती जी लालसा आहे त्यालाच एक प्रकारे काय म्हणतात? भक्ती. आणि हा योग म्हणजे भगवंताच्या सत्संगामध्ये आपल्याला मिळालेला एक सानिध्य. मग ही भक्तीचे सानिध्य जिथे भेटतं तिथं भक्तियोग होतो. या भक्तियोग या अध्यायामध्ये भगवंत एक काय सांगतात? सगळ्याचं एक सार सांगितलं जातं की प्रत्येक स्थितीमध्ये भगवंताचं स्मरण होणं हेच एक सार आहे भक्तियोगाचं. मग कुठलेही असो. आत्ताच उदाहरण घेतलं की हे वातावरण जे आहे त्या प्रत्येक वातावरणानुसार आपल्याला भगवंताची आठवण व्हायला पाहिजे. जसं की आता जसं मी प्रश्न विचारला तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उत्तर दिले. तर जिथे तिथे भगवंताचं आपल्याला स्मरण. जसं की पाऊस आज मगाशी थोड्या वेळेस एकदम जोरदार पाऊस आला, याच्यापेक्षाही कधी कधी एकदम भरपूर पाऊस येतो. तर आपल्याला त्या लीला आठवायला, अरे भगवंताचे गोवर्धन लीलेच्या वेळेस 7 दिवस 7 रात्र एवढा वेळ पाऊस चालला होता. सगळीकडे हिरवळ झाल्याच्या नंतर बालगोपाल अशाच पद्धतीने वनामध्ये विचारत असतील, फिरत असतील, अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. आणि आणखीन एक मला आज मगाशी नवीन एक बघायला भेटलं किंवा पाहायला भेटलं. त्याच्यावरून एक छोटासा भगवंताने अनुभव दिला म्हणल्यासारखं. ही पाऊस पडला मगाशी, बरोबर आहे. आणि ते छोट्या छोट्या पाकळ्या फिरत होते बघा. आपल्या अंगावर आलं की आपण लगेच झटकून देत होतो की नाही? कोणाला तरी वाटलं की आपल्या अंगावर यावं, पण त्यांना वाटत होतं ना आपल्याला येऊन भेटावं. पण तिथे त्या पाकळ्या आल्या. आता मला सांगा, तिथे त्या पाकळ्या आल्या खरं, ह्या आल्या कुठून? अचानकच. विचार केला का आपण? भल्या पडत्या पावसामध्ये त्या आल्या कुठून? त्यांची निर्मिती कुठून झाली? भगवंतापासून तर आपण सर्व निर्मित आहेत, पण डायरेक्ट भगवंतापासून आले का? कोणी ना कोणीतरी माध्यम बनलं का नाही? आपले माता पिता आपल्याला माध्यम बनले आपल्या येण्यासाठी इथे. तर या आल्या कुठून? पूर्वीचे लोक काय म्हणायचे? पाकळे असे फिरायला लागले की आता पाऊस येणार, बरोबर आहे, किंवा पाऊस पडतोय किंवा पाऊस येणार आहे, अशा पद्धतीचं त्याचं लक्षण असतं की त्या पाकळ्या येतात. बरं, या पाकळ्या येतात खरं, त्या पाकळ्यांचं जीवन एवढ्यातच मी जस्ट 2 मिनिटाचं उदाहरण पाहत होतो. आल्या पाकळ्या खरं, फिरताय सगळीकडं आणि क्षणातच नाहीशा पण होतं. म्हणजे जीवन बघा किती, म्हणजे ह्या एक मला उदाहरण आठवलं किंवा उदाहरण समजून आलं की अशाच पद्धतीचं आपलं देखील जीवन आहे. क्षणभंगूर जीवन आहे की नाही? पण तरी देखील ह्या जीवनामध्ये पण आपल्याला मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, अशा पद्धतीने आपण गुंतत चाललेलं आहे या संसारामध्ये. आणि हे रिअल घटना म्हणजे रिअल स्थिती आहे की आपल्याला हे जीवनाची. आणि या संसारामध्ये आपण अशा गुरफटलेलो आहेत की जसं आत्ता पावसाळ्याच्या आधीचा ऋतू कोणता गेला? उन्हाळा गेला. सगळ्याला भरपूर गरम होत होतं. आणि ह्या वर्षी तर काय सगळे म्हणत होते भरपूरच, 45, काही ठिकाणी 50, 48 है ना. म्हणजे भरपूर कडक उन्हाळा आहे ह्या वर्षीचा. टेम्परेचर भरपूरच. नाशिककर पण हैराण झालते. नाशिकसारखं शीतल वातावरण इतर कुठे नाही असं म्हणणारे नाशिककरसुद्धा ह्या गरमीने हैराण झाले होते, बरोबर आहे. आणि या गरमीमध्ये आपल्याला 1 वर आणि 2 वर कोणी फॅन ठेवला असेल का? किती वर?
5 का बरं? गरम होत होतं. AC लावायचे, फॅन पण एकदम फास्ट असायचे आपले, बरोबर आहे. तर ह्या फास्ट फॅनमध्ये आणखी मला एक भगवंताची प्रेरणानुसार म्हणजे पाहायला गेलं तर कुठेही काही अनुभव येतात तर बघायला भेटलं तर ज्यावेळेस आपण सकाळी आता पहाटे उठतो, समजा भगवंताची आरती मंगल आरती वगैरे असते, तर आम्ही उठल्याच्या नंतर फॅन जरासा स्लो करून देतो. ज्यावेळेस फॅन स्लो होतो त्यानंतर हवेची एकदम झुळूक छान गार हवा येते, तर तो अनुभव आपल्या शरीराला शीतलता देते. पण फॅनची हवा आपल्याला काय करते? तात्पुरता फक्त घाम आपला नष्ट करते, पण शीतलता देते का? त्या फॅनच्या हवेमुळे काय काहींना, बाकीच्यांचं नाही, माझं सांगते, नाकाची ॲलर्जी होते, सर्दी, शिंका येणं किंवा ॲलर्जिकल होणं किंवा काही ना काहीतरी आजार निर्माण होतात, काहींना अंग सुजतं, वात निर्माण होतो, अशा प्रकारे. तर यातून एक उदाहरण मला असं अनुभवायला आलं की हा संसार आहे ना, संसार ह्या फॅनच्या 5 वरच्या स्पीडप्रमाणे आपल्या आशा आकांक्षा किंवा हे जे भगवंताच्या कृपेने आपल्याला भेटलेलं ऐश्वर्य भोगण्यामध्येच आपण एवढं गुरफट जातो. त्या फॅनच्या हवेमुळे जसं आपल्याला इतर काही अनुभवायला वाटत नाही, बरोबर आहे, पण थोडा क्षणभर जर आपल्याला सत्संग लाभला तर त्या सत्संगाची जी शीतलता आहे ती आपल्या मनाला प्रसन्न करते. पण ह्या संसारामधून भेटलेलं एवढं सुख, आपल्याला सुख वाटतं का? क्षणाभरपर्यंत वाटेल सुख, पण नंतर पुन्हा दुःख. कोणतीही वस्तू घ्या, ती प्राप्त करण्यापर्यंत आपली एकदम एवढी आतुरता असते, एवढी एकाग्रता होती ती प्राप्त करण्यासाठी, पण ती प्राप्त झाली तर त्याच कारणानुसार पुन्हा दुःख निर्माण होतं, बरोबर आहे. तर अशाच प्रकारे ह्या सुखदुःखाच्या संसारामध्ये आपण गुरफटत जातो. पण हवेची जशी साधी झुळूक आल्याच्या नंतर आपल्याला शीतलता निर्माण होते, त्याच पद्धतीने भगवंताच्या सत्संगामध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला आंतरिक शीतलता मिळते, जागृत होते, आणि ती शीतलता आपल्याला खरं आपल्याला आत्मिक स्थितीवरती एकाग्र होण्यासाठी मदत करते. आणि त्यावेळेसच आपण कुठे ना कुठेतरी स्थिर होण्यासाठी आपण मनाच्या जोरावरून नंतर बुद्धीला आपण त्याला आदेश भेटतो आपल्याला, नाही की ही खरी शीतलता आपल्याला मिळायला पाहिजे. असं वेगवेगळ्या प्रकारे योग सांगितलेले आहेत. त्या प्रकारे योगाद्वारे, कोणी भक्तीद्वारे, कोणी कोणत्याही या प्रकारे भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. या विषयांवरती भरपूर प्रकारे चर्चा झालेली आहे. पण मला आज का कोणास ठाऊक पण भगवंताच्या बाललीलेची आठवण आली, म्हणून म्हणलं बाललीला भगवंताच्या थोड्याशा वर्णन करावे. तर आपण जाऊ वृंदावनमध्ये. असं समजा की वृंदावनमध्ये आपण आहोत आणि बाललीलेचं श्रवण करतोय. एकदा काय झालं, एक गरीब शेतकरी होता. अशाच कधीतरी सत्संगाला आल्यावर कारणानं, जसं की भजन कीर्तनच्या कार्यक्रमामध्ये कधीतरी आता आपल्यातही एखाद्या नवीन सत्संगी येतात, त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे नवीन आहेत काही, तर कधीतरी ऐकून त्यांनाही वाटलं की चला भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. त्यांची इच्छा जागृत झाली की चला गुरुजी, मला पण एक भगवंताचं नामस्मरण करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही मंत्र द्या, मला गुरुमंत्र द्या, मग मी तो जपण्यास चालू करेल. गुरुजी म्हणले ठीक आहे, हा घ्या 16 अक्षरी महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. अरे एवढा मोठा मंत्र कधी जपायचा? मला तर माझ्या कामामध्ये एवढा व्यस्त असतो, वेळच मिळत नाही, कधी जपायचं? ठीक आहे बोले 12 अक्षरी मंत्र घे. नाही हो, हा पण खूप मोठा होते, मला बोलायलाच यायचं नाही. गुरुजी मी अनपढ आहे, शिकलेलं नाही, काही नाही, मला एखादं विसरलं तर छोटासा द्या ना, एकदम छोटासा. म्हणजे ठीक आहे 8 अक्षरी घ्या. नाही त्याच्यापासून अजून छोटासा. ठीक आहे बोले तुम्ही मंत्र घ्या, कृष्णचंद्र कृष्णचंद्र कृष्णचंद्र. ठीक आहे, कृष्णचंद्र 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 असे बोलत राहा, भगवंताचं नाव आहे. ठीक आहे, हां हे चालेल, हे सोपं आहे आपलं, कृष्णचंद्र कृष्णचंद्र कृष्णचंद्र. मग त्यांनी तो जो मंत्र घेतला आणि जपण्यास चालू केलं.
आपलं काम करता करता शेतामध्ये जे काही काम करता करता कृष्णचंद्र 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 नामस्मरण त्याचं चालू राहिलं. आता पत्नी आली बिचारी, ती त्याचं जेवण वगैरे घेऊन. आणि ज्यावेळेस पत्नी आली म्हणले की पतिदेवांना सांगता येईल चला आता जेवणाची वेळ झाली, जेवून घ्या. नाही 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 म्हणे, तू शांत बस, आत्ताच मला गुरुमंत्र दिलेला आहे तर तो मी विसरू नये. तर ते जेवताना जर मी विसरलो तर आधीच मी असाच अनपड, मला नाही लक्षात राहत नंतर. नाही नाही असं काय करता म्हणे, तुम्ही जेवायचं सोडून ते काय करता. नाही बरं म्हणे, एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, तोपर्यंत तुमचा मंत्र मी जपते. बोले हां, हे एक चांगला उपाय म्हणे. ठीक आहे म्हणे, मी जेवून घेतो, पण तू विसरू नकोस. काय ना बोलायचं नाही, काय बोलायचं, कृष्णचंद्र कृष्णचंद्र. आता पत्नी पण बोलली कृष्णचंद्र कृष्णचंद्र, ती पण आपली जपत राहिली कृष्णचंद्र कृष्णचंद्र कृष्णचंद्र. बोले ठीक आहे. आता पत्नी पण बिचारी, आता ती पण आता शेतात म्हणले बसणार आहे का नसती, तिकडं काम तिकडं काम तिकडं काम, कृष्णचंद्र कृष्णचंद्र खसेटी कृष्ण कृष्ण कृष्ण. म्हणजे तिचा शब्दचा अपभ्रंश होत होत काय झालं, खसेटी चंद्र खसेटी चंद्र. कृष्णचंद्रचं काय झालं, खसेटी चंद्र खसेटी चंद्र. म्हणजे तिच्या लक्षातही आलं नाही की आपण कृष्णचंद्र बोलायच्या ऐवजी काय बोलले, खसेटी चंद्र खसेटी चंद्र. या व्यक्तीचं जेवण झालं आणि नंतर लगेच लक्षात आलं, हां गुरुनी मंत्र दिलं, तर काय मंत्र दिलं मी विसरलो, सांग पटकन. म्हणे हां तेच खसेटी चंद्र खसेटी चंद्र. ते म्हणे हां बरोबर. त्यांनी पण मंत्र जपायला काय चालू केला, खसेटी चंद्र खसेटी चंद्र खसेटी चंद्र जपत राहिला बिचारा. आता त्यांच्या त्या भावावरती भगवंत तिथे वरती प्रसन्न झाले आणि म्हणले बघा माझा भक्त एका दिवसाचाच केवळ अवधी, तेवढ्यातच त्यांनी गुरुचा मंत्र घेतला आणि किती छान प्रकारे मला नामस्मरण करते आणि एवढ्या तल्लीनतेने करते त्याच्या, म्हणजे विसरू नये म्हणून तो जेवायला सुद्धा तयार होत नव्हता. म्हणजे एवढी शरणागती. चला मी त्याला भेटायला होती. अरे लक्ष्मीजी म्हणते, अरे भगवंता तुमचं हे नाव तरी आहे का, तू चुकीचा मंत्र बोलते आणि तुम्ही त्यांना भेटायला चाललाय. म्हणे भले मंत्र जरी चुकीचा आहे पण त्याचा भाव खरा आहे. आणि चुकीचा मंत्र कसा म्हणता येईल, ज्यावेळेस माझी यशोदा माता मी लहान असताना ना सकाळी आंघोळ स्नान वगैरे करून द्यायची, मला छान छान सजून जजून द्यायची, एकदम सुंदर पद्धतीने छान तिलक लावायची, असं काळा टिक्का लावायची, कोणाचा नजर लागू नये असं एकदम छान छान सजून द्यायची. आणि मी आपल्या सगळ्या गोकुळामध्ये इकडं तिकडं खेळून नाचून बागडून यायचो. इकडे पड तिकडे पड हे करत करत माझा सगळा शृंगार खराब होऊन यायचं. कुठं इथं लोळ तिथं लोळ, कधी शेणातच लोळ कधी मातीतच लोळ. आणि माझी माता काय करायची, मला असं पकडून खेचत खरचटून आणायची. आओ मेरे खसेटे चंद्र आओ, अशी माझी माता म्हणायची. मग माझ्या मातेने ठेवलेलं नाव कसं चुकीचं बरं, मग हे पण नाव माझं आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रसन्न झालो. म्हणजे बघा भगवंताचे नाव भलेही आपण कशाही पद्धतीने घेतलं, जसं की एक सुंदर एक महात्मा उदाहरण देत आहे किंवा की मातीत पडलेलं बीज ज्यावेळेस पेरणी, आता सध्या काय वातावरण चाललं आहे पेरणीचं, बरोबर आहे. मातीत पेरणी म्हणजे बीज टाकताना आपण बघत नाही की उलटं आहे का सुलटं आहे, ते टाकत जातो. पण ज्यावेळेस पाऊस पडल्याच्या नंतर झाडं कसे येतात हो, तर एक श्लोक आहे अथर्व, आठवते का तो, बीज पडे उलटा या सीधा काहीतरी आहे, ते कवीजींचा दोहा आहे तो. म्हणजे त्याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नाव भगवंताचं भले तुम्ही कशाही पद्धतीने घ्या, त्याचा फळ ते मिळणारच आणि चांगलंच मिळणार अशा पद्धतीने. हां, तर ते एक ह्या पद्धतीचं आहे. त्यानंतर ही बाललीला झाली भगवंताची. त्यानंतर पुढे एकदा भगवंत म्हणले, भगवंताच्या काळामध्ये जे काही यज्ञ याग वगैरे चालायचे ना, तर म्हणे सगळे काही जण यज्ञ हे करताय कशासाठी. बालकृष्ण होते असे 3, 3.5, 4 वर्षापर्यंतचे असतील छोटेसे, आपले ज्या मुलं आहेत कृष्णप्रिया, केवांश, साई ह्यांच्या वयाचे असतील छोटे छोटे असतानाचे. तर त्यांनी एकदा बघितलं, म्हणे हे लोक ब्राह्मण लोक किंवा हे सगळे जे यज्ञ करतात कशासाठी करत असतील बाबा. तर त्यातला एक त्यांचा मित्र होता मनसुखा, तो म्हणे अरे यज्ञ केल्याच्या नंतर हे सूर्यदेवतांचे यज्ञ करता म्हणे कशासाठी. म्हणे यज्ञ केल्याच्या नंतर छान छान
पत्नी भेटते, सुंदर सुंदर पत्नी भेटते. हां, मग मला पण यज्ञ करायचा. म्हणे कशासाठी? आईला म्हणते मला पण यज्ञ करायचं. कशासाठी? म्हणे तुला बहु नको का आणायला, छोटी छोटी बहु आणू आपण तुझ्यासाठी, जास्ती नको, माझ्या अशा खिशात बसेल ना अशी, म्हणजे मी ज्यावेळेस गाई चरायला घेऊन जाईल माझ्या खिशात बसेल, मग मी त्याला घेऊन जाईल आणि तिथं गेल्यावर आम्ही खेळू. आता बाल वय म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्याच पद्धतीने विचार केला. तर मग आता माता हसायला लागली त्याच्यावर. म्हणजे ठीक आहे ठीक आहे. आता झूट आई म्हणल्याच्या नंतर आईने चला ठीक आहे म्हणून त्यांना जोडून दिलं. पण आता यांना वाटलं की आता आपल्याला यज्ञ तर करायचं, आई काही सपोर्ट करत नाही, नुसतं ठीक आहे म्हणते, यज्ञाला काही होम हवन काही सामुग्री देत नाही. मग त्यांनी ग्वालबालांना एकत्र केलं, चला म्हणे आपल्याला यज्ञ करायचं. म्हणजे ठीक आहे यज्ञ. अरे पण यज्ञाला लागणारी सामग्री, आता सामग्री तर नाही, मग कुठून काय करायचं? म्हणे हे जे झाडांचा पालापाचोळा आहे ना, आणा गोळा करून सगळेजण. मग गोळा करून आणलं सगळ्यांनी. हां, आता मग ब्राह्मण तर लागणार. आता ब्राह्मण कुठे? म्हणे मीच ब्राह्मण. म्हणे मंत्र मीच मंत्र बोलतो. पण हां, ज्यावेळेस मी स्वाहा म्हणाल बरं का, तेव्हा सगळ्यांनी एक सोबत आहुती द्यायची, स्वाहा सगळ्यांनी बोलायचे. आता त्यातला एक होता मधुमंगल. तो कसा होता? सारखं खायला लागायचं, सारखं खायला लागेल. म्हणे मधुमंगल नीट आहुती दे बरं का, नाहीतर मग बायको कशी भेटेल? तुझ्यासारखी तिकटी भेटेल, नाहीतर मग काळी लंगडी लुंगडी भेटेल बरं का. नीट नीट यज्ञ करायचा, नीट आहुती द्यायची. बोले ठीक आहे बोले. मग सगळ्यांनी आपला मन याच्यापाशी बसले, यज्ञ चालू केला. भगवंत आपले ओम स्वाहा ओम महा ओम 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 करत स्वाहा, सगळ्यांनी आपले आहुती देण्याला चालू केली. प्रत्येकाने आहुती देत राहिले आणि आपला आपला मंत्र चालू केला. यज्ञ पण संपन्न झाला. आता त्यातला एक होता श्रीरामा. बोले मंत्र झाला, आपली आहुती झाली, जे काही हे करायचं होतं यज्ञ करायचं होतं तोही पूर्ण झाला. आता यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर ब्राह्मणांना ब्राह्मण भोज असतं. मग आता ब्राह्मण भोज करावं लागेल आपल्याला. हां म्हणे ठीक आहे ना, त्यात काय अवघड आहे, सांगू आपण सगळ्यांना ब्राह्मण भोज, आज ब्राह्मण भोज या घरी, या ब्राह्मण भोज या घरी. तर भगवंतानी काय केलं, सगळ्या ग्वालसखांना घेऊन गेले आणि प्रत्येक घराघरी जाऊन म्हणे आज चूल बंद ब्राह्मण भोज. चूल बंद म्हणजे हां, पूर्ण घराला आमंत्रण आहे, घरात चूलच पेटवायची नाही, इथंच यायचं सगळ्यांनी. चूल भोज आमंत्रण आहे, संध्याकाळी सगळेजण प्रसादाला या, आज यज्ञ केलेल्या यज्ञाची आज पूर्णाहुती आणि सगळ्यांनी प्रसादाला या. सगळ्या गावाला यांनी निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देऊन आपले गेले खेळायला. त्यानंतर संध्याकाळ झाली. ज्यावेळेस ब्राह्मणजींना सगळ्यांना कळालं की आज यशोदा मातेच्या घरी आणि नंदबाबाच्या घरी आपल्याला जेवणासाठी निमंत्रण आहे. आता नंदबाबा यशोदा म्हणजे त्या वेळेस त्यांचे राजा होते. आता राजाच्या घरी जेवण म्हटल्याच्यानंतर रसगुल्ला, रबडी, मलाई, एक एक नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी. अशा पद्धतीचे जेवण असल्यावर कोणीतरी सकाळचं जेवल का हो? ब्राह्मण म्हटले पत्नींना अजिबात काही बनवू नको, आत्तापासूनच आपला उपास, वाटलंच तर मिठाचं पाणी दे पहिला, म्हणजे अजून भूक वाढेल, संध्याकाळी डबल खाऊ. अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न चालू केले आणि संध्याकाळ झाली तसे सगळेजण तिथे जमा झाले. आता माता यशोदा आपल्या घरातलं काम करत होती, गच्चीवर गेली, गच्चीवरून बघते एवढे सगळेजण आज अचानक येत आहे कुठे? नंदबाबाच्या अंगणामध्ये दिसत आहे. माता खाली आली, ब्राह्मण देवता म्हणल्याच्यानंतर सगळ्यांना प्रणाम केलं. ब्राह्मण देवता या या, अतिथी देवो भव. कसं काय येणं केलं? आता मला सांगा, एखाद्याने आपल्याला घरी निमंत्रण दिलं जेवायला आणि विचारलं कसं काय आलं, कोणाला राग येणार नाही? तसं त्या ब्राह्मणांना पण राग आला. अरे यशोदा माता काय म्हणताय माता, एक तर जेवायला बोलवलं ना म्हणतात कसं काय आलं, जेवायला आज काय आहे नेमकं? म्हणे अरे तुमच्या मुलाने आम्हाला आमंत्रण दिलं ना, तुम्हारे लालाने. आता ही एक ब्रजसंत सांगत होते, त्यांची ब्रजवाणीतून त्यांनी सांगत होते, इतके सुंदर वाटत होते. तुम्हारे लालाने न्योता दिए हमें कि आज पूर्णाहुती है, पूर्णाहुती का भोज है. म्हणे अरे बापरे, पूर्णाहुती कशाचं? म्हणे यज्ञ केला. अरे यज्ञ कशाचा केला? म्हणे कोणी सांगितलं तुम्हाला यज्ञ केला? तर म्हणे तुमच्याच लालाने.
ठीक आहे, या तुमचं स्वागत आहे, पण थोडा उशीर द्या, मला काही सांगितलं नव्हतं त्यांनी, थोडा वेळ थांबा, आत्ताच बघून येते आता कानाला त्यांनी काय करामत करून आला आहे. मला न विचारता, मला न सांगता डायरेक्ट ब्राह्मण भोज, एक सांगायला तरी पाहिजे ना. म्हणजे क्यों रे लाला, क्या कियो तिने, म्हणजे क्या कियो. आत्ता मात्र भगवंताला कळून आलं, एवढे मोठे ब्राह्मण दिसत आहे. आई आता रागवली, म्हणते मी एकटं नाही जात बाबा, चल मनसुखा चल, श्रीदामा तू पण चल, मी एकटा मार खाणार नाही, आपण सगळे सामील होतो ना. मग आता बाकीचे म्हणतात आम्ही थोडी म्हटलं तू यज्ञ करायचा, तूच म्हटलं यज्ञ करायचा, आम्ही काही येणार नाही बा, तू जा. सगळ्या मित्रांनी माघार घेतली. आता बिचारी कान्हा यायला तर लागेलच, आईने बोलवले म्हणजे. विचारलं क्यों रे कान्हा तूने न्योते क्यों दिए. बोले कान्हा बोले न्योता मी नाही दिलं म्हणे. मग म्हणे त्यांनी तर सांगितलं की यज्ञाची समाप्ती आणि समाप्तीसाठी ते यज्ञ तुम्ही ब्राह्मण भोज दिले म्हणे. अच्छा ते का, हा मग काय झालं आई सांगताय म्हणे. आता काय झालं, आता सगळे यज्ञ करताय, आमची इच्छा झाली यज्ञ करायची, मग आम्ही पण झुटमुटचा यज्ञ केला, पाला पाचोळा गोळा करून झुटमुटचा यज्ञ केला झुटमुटचा यज्ञ. म्हणे ब्राह्मण ते पण झुटे, मंत्र ते पण झुटे, अग्नी ती पण झुटी, मग न्योतं कशाला दिले ते पण झुटं होतं. म्हणून मी आता प्रसाद काय वाढू, तो पण झुटा, पत्राळी वाढ आणि त्यांना म्हणा हां करा सुरू, असं विचार करा. आता रसगुल्ला खातोय, आता थोड्या वेळाने गुलाबजाम खातोय, आता थोड्या वेळाने संदेश खातोय, हां असं आठवा. आणि आता झुटमुट का आप भी प्रसाद लो और अपने अपने घर जाओ. आता यशोदा माता म्हणली अरे लाला असं काय बोलतो, आपल्या घरी ब्राह्मण आल्याच्यानंतर त्यांचा असा अपमान करायचा का. नाही म्हणे ब्राह्मणजींना थांबवलं सगळ्या. आता माता यशोदा महाराणी म्हणल्याच्यानंतर त्याच्या सेवेमध्ये भरपूर दासी असतील, सर्वांना त्यांनी घेऊन भरपूर प्रमाणात अन्न बनवलं, मिष्ठान्न बनवलं आणि एवढं बनवलं की ह्यांचं आज उद्या परवा म्हणजे 8 दिवसाचं भागवल एवढ्या पद्धतीचं प्रसाद बनवला आणि सगळ्यांना वितरित केलं. तर अशा प्रकारे भगवंताची बालीला. आता भगवंत आणि ही एकदा नाही बरं का, भगवंत सारखंच दिवसातून नाही म्हटलं तरी 101 लोकांना तरी ब्राह्मण लोकांना घरी जेवायसाठी बोलवायचे. आणि माता यशोदेला काही सांगायचे नाही, फक्त म्हणायचे माझी माता यशोदा माता तुमची वाट बघते. म्हणे कशासाठी, माझे पिताजी तुमच्यासाठी जेवायसाठी थांबलेत, लवकर जावा घरी. अशा पद्धतीची आपली नटखट काना होती. आता माताने विचारलं तू असं का बरं नव्हता देतो आम्हाला न सांगता. ठीक आहे येईनात का, काही अडचण नाही, पण सांगायला ते पाहिजे प्रसाद बनवा म्हणून. अचानकच कधी कधी माझंही असं होतं बरं का येईनात का, पण आधी सांगा. तर त्यांचंही तसं झालं. ते बोले अरे माता तू तर असं कधी कुणाला काय खाऊ घालणार नाहीस, मग मी ब्राह्मण देवता म्हणजे चालते फिरते कोण आहेत, शास्त्र आहेत. ब्राह्मण म्हणजे चालते फिरते शास्त्र आहेत आणि ब्राह्मणच आपल्याला शास्त्र सांगतात ना. म्हणजे चालते फिरते शास्त्र आहेत आणि शास्त्र जर आपल्याला घरात येत असेल तर भरपूर मोठ्या प्रमाणात तुला एक प्रकारे पुण्य प्राप्त करून देते. तुला बाहेर जायची काहीच गरज नाही, तुझ्याच घरी दारात ब्राह्मण मी पडते. तुला काही कष्ट नको म्हणून तुला घर बसल्या तुला पुण्य करून देतोय. मला उलट तू शब्बास द्यायला पाहिजेस. अरे नटखट काना माझा जीव चालला ना बाबा इथं, अशी यशोदा माता त्यांना लाडामध्ये म्हणते. त्यानंतर काही दिवसांनी बालगोपाल कृष्ण हळूहळू मोठे होत चालले. एकदा खेळता खेळता गोपालांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी चेंडू खेळता खेळता बॉल खेळता खेळता जोरात मारला, तर मधुमंगलला लागला तसा मधुमंगल झाला जोरात रडायला. भगवान श्रीकृष्ण म्हटले अरे एवढंसा बॉल आणि एवढ्या जर लागला नाही लगे एवढं मोठ्या मोठ्याने रडायला का. म्हणे तुला काय माहिती बाबा किती जोरात लागला. अरे म्हणे तू नंदगावचा छोरा, नंदगावमध्ये गाईची काय कमी आहे, माझ्या घरी तर 9 लाख गाई आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये एवढ्या गाई आहेत आणि तुला काय कमी.
मस्त दूध बीत प्यायचं, छान छान राहायचं. मग कशाला ताकद आल्याच्यानंतर कशाला लागतं? आणि हां तू सांग 9 लाख गाया ते तुझ्या घरी, माझ्या घरी आहे का एवढ्या? आम्ही तर गरीब. आणि त्यातूनही जेवढं दूध निघल त्यातलं तर अर्ध्याच्या वर तर ते कंस मामाच्या मथुरेलाच न्यावं लागतं. आणि नाही दिलं तर दंड भरावा लागतो. दंड असा होता की डायरेक्ट जेवढं सांगितलं तेवढं नाही दिलं तर एकाचे मृत्यूदंड. तुला काय बाबा, तू तर ठैरा राजाचा मुलगा, तुला काय कमी आहे बोलायला पण? आणि अच्छा असं आहे का म्हणे, आता हे तर चुकीचं आहे म्हणे, कंस मामा असं करतोय का? मग आपण त्याला धडा शिकवायला पाहिजे. पण काय बघ, आपण पडलो लहान तोंडी मोठा घास कसा घ्यायचा. मग आपण एक आयडिया करू, युक्ती करू चांगली. म्हणे काय करायचं म्हणे, आपण घरातूनच चोरी करायला चालू करू. आपले घरातले तर देत नाही, कारण की घरात दूध जेवढं निघल तेवढं अर्ध्याच्या वरती तर मथुरेला जातं. राहिलं सुरायलं त्यातलंच विकायचं आणि त्यातून जे काही येईल त्याच्यात उदरनिर्वाह करायचा. हा घरातल्यांचा रोजचा नित्यक्रम. आणि आता आम्हाला प्यायला दूध नाही भेटत म्हणल्याच्यानंतर आम्ही असे दुबळे पत्रे राहणार. मग भगवंतानी ही युक्ती काढली, आपल्याच घरी चोरी करायची आणि आपण दूध प्यायचं आणि हट्टेकट्टे राहायचं. मग आपल्याला खेळल्या तरी लागणार नाही. अरे ठीक आहे, अरे आपल्याच घरात चोरी, अरे हे महापाप आहे. काय नाही होत, आपल्याच घरी करतोय ना, थोडी दुसऱ्याचे करतोय. आणि असं वाटत असलं तर मग दुसऱ्याच्या करू, आपल्या घरी वाटत असलं तर दुसऱ्याच्या करू, आज द्या उद्या ते. अशा प्रकारे तिथून पुढे भगवंतानी ही जी काही चोरी करण्याची लीला केली ना तिथून चालू केली. दुधाची चोरी, माखनची चोरी, हां अशा प्रकारे एक चोऱ्या चालू केल्या. आणि ह्या चोऱ्या चालू करता करता ज्या गोपिका होत्या त्यांना भगवंताच्या ह्या लीला भरपूर प्रमाणात आवडायच्या. बरं, भगवंत माझ्या घरी कधी येतील, माझ्या घरी कधी येतील, मला कधी दर्शन देतील, किंवा माझं लोणी दूध दही कधी खातील असं त्यांना वाटायचं. पण त्या तसं दाखवत नव्हत्या. का दाखवत नव्हत्या? सारखं भगवान श्रीकृष्ण कान्हा कान्हा म्हणायचे ना, कन्हैया कान्हा, त्याच्यावरती भरपूर प्रमाणात रागवायच्या, त्याला फटकारायच्या, मारायच्या. का बरं? तर जर फटकारलं मारलं तर पुन्हा आपण त्याच्या घरी त्या निमित्ताने जाऊ, त्याला अजून पुन्हा आपल्याला दर्शन होईल, ह्या बघायला भेटेल, अशा पद्धतीने त्या लीला करायची. तर एकदा असंच भगवंताच्या हळूहळू चोऱ्या एक करत मोठे डाकू झाले ना आपले भगवंत. कशाचे डाकू झाले? माखन चोर आणि भक्ताच्या नंतर चित्तचोर सुद्धा झाले. तेवढं सुद्धा सोडलं नाही, चित्तसुद्धा ठेवलं नाही, ते सुद्धा घेऊन गेले. अशा मोठ्या प्रमाणातले भगवंत चोर आहेत. आणि त्या चोराचे आपण कोण आहेत? राजेश्वरानंद महाराज एकदा सांगत होते त्यांच्या कथेमध्ये, म्हणे असंच एकदा विषय चालला होता सुंदरकांडमधला का काहीतरी रामायणामधलं एक लीला चालली होती. तर तिथे सांगता एकदा अर्जुन होते. अर्जुन काय करायला होते, जिथे एक बगीचा होता, बगीच्यामधले फुलं तोडत होते. तिथे ते हनुमानजी ध्यानमग्न बसलेले होते. अचानक ते आता पालापाचोळ्यावरून चालल्याच्या नंतर आवाज तर थोडा होणार. अचानक त्यांचे डोळे खोलले आणि बघताय तर काय, एक फुलं तोडता एक व्यक्ती. हनुमानजी काय करता? आता आपण पण दचकलो की नाही, अचानक आवाज आला तर ते पण दचकले. म्हणे काय करताय? म्हणे फुलं तोडतंय पूजेसाठी. म्हणे कोणाची पूजेसाठी? इथं तुम्हाला माहीत नाही, हा हे जे गार्डन किंवा बगीचा आहे तो कोणाचा आहे माहीत नाही? नाही असू दे, पण आम्ही फुलं तोडतोय पूजेसाठीच तोडतोय फुलं. काय कोणाची पूजा करायची? कृष्णाची. आणि आधी विचारलं त्यावेळेस म्हणे चोरून विचारायला काय झालं? नाही म्हणे पूजेसाठी तोडतोय म्हणून काही विचारलं नाही. बोले अच्छा कोणाची पूजा करायची? मग भगवान श्रीकृष्णाची. हा मग घेऊन जा. काय म्हणले? घेऊन जा. म्हणे असं का म्हणले घेऊन जा. आता ज्याचा देवता चोर असेल त्याचे भक्त तरी कसे असणार? मग ते चोरी करूनच नेणार, अशा थोडीच नेणार. अशा एक ते तर लीलात्मक संवाद आहेत. असो,
आपण होतो कुठे पुन्हा पुन्हा या मथुरेमध्ये वृंदावनमध्ये. तर वृंदावनमध्ये जी लीला चालू होती भगवंताची की सारखं आता एक 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 करत त्यांच्या चोऱ्या वाढत राहिल्या आणि त्यांच्या कंप्लेंट पण यशोदा मातेकडं येत राहिल्या. आता यशोदा मातेला ह्या गोष्टीचा कधी विश्वासच बसत नव्हता की माझा लाला चोरी करत असेल, कारण की मी संस्कार तेवढे चांगले दिलेत की चोरी करायची नाही, चोरी करायचं काय पाप आहे, चोरी करायची नाही. आणि एवढे छान संस्कार दिल्यावर माझ्या घरी 9 लाख गाय आहेत आणि ह्या गोपिका काय म्हणतात की दूध चोरायला येतो, दही चोरायला येतो, माझ्याकडे काय कमी आहे, मी इथं त्याला खाऊ घालते तर तो नको नको म्हणतोय, तुमच्या घरी कशाला येईल तो खायला. असं करून यशोदा माता त्यांना उलट पावली घरी पाठवायची. तर तिथे त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यातली एक गोपिका होती प्रभावती माता. ती म्हणली अच्छा तुला विश्वास नाही ना, आता तुला मी रंगे हात पकडून आणेल त्याला, मग तुला दाखवेल की काय मी काय चीज आहे ती. आणि अच्छा असं आहे का, ठीक आहे. मग यशोदा माता पण थोडीशी रागावली, म्हणे आण मी पण बघते रंगे हात पकडणारे. ते आता भगवंताची लीला, भगवंताला काय करायचं असतं ते त्यांचं करू जाणं. प्रभावती मैयाशी खूप प्रेम होतं त्यांचं, प्रभावती मैयाचं देखील भगवंतावर प्रेम होतं. पण आता ही लीला करायची ती भगवंताला. मग आता हिने रंगे हात पकडायचंच असा प्लॅन केल्याच्या नंतर घरात पण तसंच नियोजन करून ठेवलं. आणि ह्या बालगोपालांचं पण रोज जी मिटिंग व्हायची ना, मिटिंग, आज कोणी माखण काढले, कोणी लोणी काढलेले, कोणी काय केले, कोणी दही जमवलेले. मग लगेच हे जे खबऱ्या होते ना त्यांचे बाल लगेच सांगायचे हां आज ह्याच्याकडे. तर मग एकाने लगेच सांगितलं आज प्रभावती मातेकडे भरपूर सारं प्रमाणात तिने लोणी काढलेले, दही पण भरपूर जमवलेले बरं का. मग बाल गोपाल कृष्ण म्हणतात हां आज त्याच्याकडेच चोरी करू. अच्छा ठीक आहे. मग प्रभावती मैया पण त्यांचीच वाट बघत होती, या मी पण प्लॅन करून ठेवला आहे. काय केलं आहे प्रभावती मैयाने प्लॅन, आता ज्यावेळेस वरती मटकं अडकवायचे ना शिंक्यावरती तिथे मटकं अडकवलं, आता येईल मग येईल, दिवसभरात तर काय आलं नाही. आता जेव्हा प्रभावतीचा मुलगा हा त्यांच्याच गँगमधला, कृष्णाच्याच गँगमधला, त्यांनी सांगितलं की कान्हा आमच्या घरी येऊ नको बरं का, आज माझ्या आईने लई प्लॅन मस्त केला आहे तिला पकडायचा. अच्छा असं आहे का, ठीक आहे दिवसभर बघणार ना, आपण रात्री जाऊ तर झोपून जाईल ती. हां हे बरोबर आहे, ठीक आहे. मग आता प्रभावती मैया पण हुशार, तिने काय केलं आता दिवसभर वाट बघितली, काही भगवंत काही आले नाही, बालगोपाल नाही, भगवंत नाही, कोणीच आले नाही. मग आता म्हणली आता संध्याकाळ होत आली, रात्र व्हायली आणि आता मला जर डुलका लागला आणि तेवढ्याच यांनी त्यांचा प्लॅनिंग केला, मग मात्र मी कशी पकडू. मग त्यांनी काय केलं, घंटी घेतली, त्या शिंक्यावर जे मारलेलं मटकं असतं ना त्या मटक्याला बांधून ठेवली. म्हणजे भलेही कृष्ण आला, मटकी तर देणारच, बिना मटकीला हात लावल्याशिवाय काय माखण निघणार आहे का, नाही. मग मटकी तर घेणारा मटकीला हात लावला की घंटी वाजेल आणि मी लगेच त्याला पकडून घेईल. अच्छा असेल. मग असं प्लॅन करून तिने ठेवला. म्हणजे आता मग मी काय झोपायला बिनतास आपले गेली झोपून. ठरल्याप्रमाणे हळूहळू आवाजात एकमेकाला म्हणतात आवाज करू नका, कुणीच आवाज करायचा नाही, हळू एकदम शांततेने जायचं आपल्याला का, कारण की आता प्रभावती मैया जर अचानक आपला आवाज आला तो उठेल आणि आपला सगळा प्लॅन फस्त होऊन जाईल. मग हळूहळू आवाज न करता गेले. आता बघता इकडे तिकडे मटकी तर नाही, आणि मटकी बांधली तरी किती एकदम उंच, हाताला नाही येणार. आता करायचं काय, इकडे तिकडे बघता येतं काय दिसेना. छोटासा टेबल बघितला, छोटासा दिसला. आता त्याच्यावर उचलून हे बालगोपाल कसे काय हात पोहोचणार. मग कृष्णाला त्यांचे बालगोपाल म्हणतात तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे ना. हीच गोष्ट भगवंत इतर कंसाने पाठवलेले जे काय असुर असताना बाकीच्यांना सांगायचे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हेच भगवंत आपल्यालाही सांगताय, तू चिंता मत कर, मैं हो ना. ते पिक्चरमधला मी होणार नाही, इथला आपल्या पिक्चरमधला, आपल्या संसारातल्या पिक्चरमधला भगवंत म्हणतात मैं हो ना, तू घबरा मत. तसं इथे बालगोपाल सांगताय तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहो ना. मग ह्यांनी काय केलं आता तुम्हाला माहितीच आहे,
जशी आपली दहीहंडी होते एकावर एक चढता, तसं बालगोपाल म्हणजे हां कृष्ण म्हणजे अरे तुम्ही पण हुशार आहे रे, माझ्यापेक्षाही भरपूर हुशार आहे म्हणे. ठीक, मग आम्ही काय हम किसी से कम नाही. मग भगवंतही त्याच्यावरती चढले हळूहळू करत. सगळे म्हणतात ए मला दे, ए मला दे. आवाज करू नका, प्रभवती मैया तू जागे होईल. ठीक आहे, हळूहळू हळूहळू एकेकाला खाऊ घालते. पण ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस वरती चढले ते भगवंत, मटकीला बघितलेली काय घंटी. मग भगवंतानी वरती बघितल्याच्या नंतर लगेच प्लॅन कळाला, अच्छा असं आहे का. मग लगेच भगवंत काय म्हणताय, आता जो ब्रह्मांडाचा नायक परमपिता परमात्मा, सजीव निर्जीव प्रत्येकाला तो जिवंत करणार, त्याला कोणती गोष्ट अशक्य आहे सांगा. ज्यावेळेस ब्रह्माजींनी त्यांचे बालगोपाल बछडे गाई सगळ्यांना चोरून नेलेलं होतं ब्रह्मालोकामध्ये एक लीला करण्यासाठी. आता त्या लीलेमध्ये शिरत नाही कारण की वेळ होत जाईल भरपूर नंतर. तर त्यावेळेस भगवंत बालगोपाल बछडे गाई सगळं भगवंत बनले. इव्हन गाईच्या गळ्यात जी घंटी बांधलेली होती ना, ती घंटी देखील भगवंत बनली. मग त्या भगवंताला ह्या घंटीला आदेश द्यायला काही अवघड आहे का हो? आणि ते आदेश न पाळण्यात इतपत घंटीमध्ये काही ताकद आहे का हो? मग भगवंतानी लगेच आदेश दिला, ए घंटी मी आता माखन काढतो, तो वाजायचं नाही. लगे घंटी म्हणते जैशी आपकी आज्ञा प्रभू. आता घंटीने पण आज्ञा स्वीकार केली आणि जोपर्यंत माखन, आता भगवंताने काय आज्ञा केली ती, मी माखन काढेपर्यंत वाजायचं नाही. प्रत्येकाला दिलं. आता सगळ्याला खाऊ घातल्याच्या नंतर एक म्हणलं, अरे काना तू पण खा ना, आम्हाला खाऊ घातलं सगळ्यांना, तू पण खा. कानाने घेतलं आणि खायला चालू केलं. खण 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 घंटी वाजली. जशी घंटी वाजली सगळे बालगोपाला हडबडून धडाम कण खाली पडली आणि प्रभावती मैया जागी झाली. तेवढ्यात आता आला कृष्णाला राग. म्हणले तुला सांगितलं होतं ना वाजू नको म्हणून, का वाजली. म्हणे प्रभू तुम्ही आज्ञा काय केली ती, जोर माखन काढत नाही तोवर वाजू नको, पण जेव्हा तुम्हाला भोग लागतो त्यावेळेस भक्त लोक तुम्हाला घंटी वाजूनच भोग लावतात. आता का घंटी वाजून भोग लावतात. आता भगवंत जर इकडे तिकडे फिरायला चारायला गेलेले असतील गाय चरायला, मग या भगवंता घंटी वाजली या तुम्ही आता प्रसाद खा, ह्याच्यासाठी भगवंताला घंटी वाजवून भोग लागले जातो. आता जेव्हा घंटी वाजून भोग लागतो मग मी कसं नाही वाजायचं. आता तुम्ही माखांचा भोग घेत होता म्हणल्याच्यानंतर मला वाजणं भागच आहे. तेवढं हे संभाषण चालू असताना प्रभावती मैया आली, त्यांना पकडलं आणि म्हणली आता आला ना रंगे हात, पकडलं का नाही तुला. अरे आता काय करता, प्लॅन फसला, मी फसलो, मी पण पकडलं गेलो, आता काय करायचं. आता गपचूप चला आता काय, आता पकडल्याच्या नंतर काय करणार. आता हालाकी भगवंताला हे सोडायसाठी, बंधन सोडायसाठी काय अवघड होतं का. पण भगवंत असे आहेत की प्रेमामध्ये बांधले जातात. यशोदा मातेनी ज्यावेळेस उखलबंधनाला भगवंताला बांधत होती, क्रोधाने बांधत होती, भगवंत बांधले गेले का. पण ज्यावेळेस शरण जाऊन विनंती केली, अरे भगवंता अरे काना आता तरी बांधून घे बाबा, मग भगवंत त्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये बांधले गेले. तसंच इथं आता ह्या प्रभावती मैयाच्या प्रेमामध्ये ते बांधले गेले आणि हात धरून प्रभावती मैया खसिटे चंद्र या ओढत फरफटत त्यांना घेऊन चालली. आता ही तिची लीला होती, तिचं तर प्रेम होतं दाखवायचं नाही, पण तरी ओढत ओढत घेऊन चालली. आता पहिल्या आणि आता देखील वृंदावनमध्ये कधी जाल ना तर तिथले जे माता लोक आहेत, गोपिका आहेत, त्यांचा पदर असा आपण जसा असा पदर घेतो असं नाही, त्यांचा पदर पूर्ण असा असतं पूर्ण, म्हणजे डोक्यावरून, म्हणजे समोर जेही व्यक्ती असतात आपल्यापेक्षा मोठे आदरणीय व्यक्ती असतात त्यांच्या पुढे घोंगट हा पूर्ण म्हणजे तोंड दाखवायचं नसतं, असं तिथे प्रथा आहे. त्याच्यामुळे ती प्रथा आज देखील चालू आहे. तर ज्यावेळेस ती रस्त्याने जात होती यशोदा मातेच्या महालाकडे, तर त्यावेळेस बरेच जण वयस्कर वयोवृद्ध पण समोर दिसले. त्यामुळे तिनं काय केलं, नंतर लगेच घोंगट ओढून घेतलं पुढे. बस तेवढी संधी कृष्णाला आपल्या भेटली आणि घोंगट ओढून घेतला. तेवढ्यात तिला समोरची तिची मैत्रीण भेटली
अगं म्हणलं भेटले का तुला कृष्ण? म्हणे हां. मग कसं रंगी हात पकडला बघ. आता घेऊन यशोदा मातेकडे चालली. त्याचं बघ कशी बघते आता ते. यांचं एवढं संभाषण चालू होतं. भगवंताला तेवढी संधी भेटली आणि तिथंच प्रभावती मैयाचा मुलगा बॉल खेळत होता. आता लगेच प्रभावती मैया बोलण्यात दंग होती. कानाने पण युक्ती केली. आपला हात सोडून घेतला. तिथं त्याच्या मुलाचा हात धरला. चला नाही का. तर प्रभावती मैया कशाला बघते. ती आपली चल रे ओढत 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 नेली यशोदा मातेकडं. आता हिने खरंच चोरी पकडली. हिला अभिमान होता किंवा आता फुलली होती ना. मी रंगे हात पकडले. मग गेली. आता मोठमोठ्याने आवाज दिले, अय यशोदा ये बाहेर. आता आधी काय म्हणायची? यशोदा माता. आणि आता ए यशोदा बाहेर. आता अभिमानानं फुलली ना. मी चोरी पकडली तुझ्या कृष्णाची. तू नाही म्हणत होती ना. तर मी चोरी पकडली. मग यशोदा माता पण म्हणे आता अशी का बोलायला लागली कडे एकदम अचानकच. आता यशोदा माता पण आपले माखण काढत होती आणि त्याच्याजवळ बसले ते आपले काना. आई मला भूक लागली माखण दे. तर यशोदा माता आली हात पुसत. काय झालं एवढ्या ओरडत आली? काय झालं? मग म्हणजे तू खूप म्हणत होती ना माझा काना चोर नाही, माखनची चोरी करत नाही, दूध पित नाही, दूध चोरत नाही, माखन खात नाही, दही चोरत नाही. हे बघ मी काय आणले. म्हणे काय? हे बघ तुझ्या कानाला रंगे हात मी पकडून आणले आज बघ. मग यशोदा माता म्हणते अरे हसाई आली पहिले तर. अगं प्रभावती तू पागल बिगल तर झाली नाही? म्हणे का असं का बोलते पागल झाली नाही? जरा तुझं घुंगट काढ आणि बघ तुझ्या समोर कोण आहे. ज्यावेळेस घुंगट खोलते आणि बघते तो स्वतःचाच मुलगा. जे दनादन त्या मुलाला. अरे तू इथं काय करतोय? मी तर कृष्णाला पकडलं होतं. तू इथं काय करतो? मग प्रभावती मैयाला यशोदा माता म्हणते अगं माझा काना तर केव्हाच माझ्यासोबत बसलेला आहे आणि भूक लागली म्हणून त्याच्यासाठी तर मी माखण काढते. आणि तू काय म्हणते माझा कृष्णाला माखण चोरलं आहे? अजिबात नाही. माझा कृष्णा तर इथंच आहे. आता प्रभावती मैयाला पण 2 मिनटं संभ्रम झाला. अरे मी तर कृष्णाला पकडलो होतं. हा कसा कुठून काय लिहिला काही कळलं ना. आता पडली ना तोंडावर. आता काय करायचं? भलेही कृष्णाला आणलं होतं पण हे काय चमत्कार झाला काय कळलं नाही म्हणून आपल्या निमूटपणे वापस चालली लागली. जशी महालाच्या बाहेर गेली तसा कृष्ण लगेच तिच्या पुढे उभारला. कसा मजाच्या काय प्रभावती मैया. म्हणजे प्रभावती मैयाला म्हणतो बघ आता तू माझा हात पकडलाय. एक मुलगा म्हणून हात पकडलायस पण आता पुढे असं करशील तुझा पती म्हणूनच मी तुझा हात पकडेन. अशी भगवंत आपली त्यांना धमकी देत आहेत. असे आपले बालगोपाल वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत. आपल्या वृंदावनमध्ये, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत. भरपूर काही लीला आहेत भगवंताच्या सांगण्यासारख्या पण आपल्याला वेळ अपुरा आहे. आणखी खूप साऱ्या लीला अशा आहेत की भगवंत जसे की लहान होते म्हणजे मग आता सगळ्यांकडं भाऊ आहे म्हणजे भाऊ म्हणायचे ना पत्नी आहे. मलाच का नाही? एकदा तर पहिले ज्यावेळेस आता देखील सांगितलं जातं ज्यावेळेस गाय व्याते ना म्हणजे बछडा होतं त्यांना गाईला तर त्यावेळेस सांगितलं जातं की गाई ज्यावेळेस व्याते बछडा जन्माला देते त्यावेळेस तिच्या भोवती परिक्रमा केली ना पूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा झाल्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून ज्यावेळेस जिथंही तुम्हाला देखील कुणाला ज्यावेळेस असं पिक्चर सीन समोर असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्की परिक्रमा करा. का बरं सांगितलं जातं? कारण की त्यावेळेस गाई दुतोंड्या होते म्हणजे दोन मुखाची गाय बनते त्यावेळेस. आता कसे 2 मुख? एक तर गोमातेचं मुख समोर एक असतं आणि ज्यावेळेस बछडा बाहेर येतो त्यावेळेस त्याचं मुख एक बाहेर असतं म्हणजे दोन्हीकडून मुख असतं. त्याच्यामुळं त्यावेळेस ती गोमाता 2 मुखी होते आणि त्या 2 मुखी गोमातेचं ज्यावेळेस परिक्रमा करतो आपण त्यावेळेस सांगितलं जातं ब्रह्मांडाची परिक्रमा त्यावेळेस आपल्याकडून घडली जाते. तर तेव्हा देखील असेच बालगोपाल लहान असताना यशोदा माता आणि नंदबाबा त्यांच्याकडे 9 लाख गाय म्हणजे रोज एक होत असेल त्यावेळेस गोमातेला प्रदक्षिणा घालण्यासाठी नंदबाबा त्यांना घेऊन गेले बालगोपालला. तर त्यावेळेस परिक्रमा काही केली
आणि ज्यावेळेस तो बछडा बाहेर आला, त्याला स्वच्छ धुतलं केलं हे केलं, तर आपलं लाडदुलार करायला लागले. लाडदुलार करता करता त्या बालगोपाल भगवान श्रीकृष्णांनी बघितलं छोटासा बछडा होता आणि त्याच बछड्याला असे दात दिसले छान छान. तर मग असे बसून बसले. माई म्हणते काय झालं, भूक लागली का? नाही. मग काय झालं? म्हणे हा जन्मला तर त्याच्या सगळे दात आहेत आणि मी 3-4 वर्षाचा झालो तरी मला अजून 4-5 दात आहेत, असं का? मग माता समजून सांगते, अरे तू दूध पित नाही ना, तू दूध पित नाही म्हणून तुला दात आले नाहीत. बरोबर आहे, दूध जास्त पिलं असतं तर तुला दात आले असते. अच्छा असं आहे का? मग पुन्हा दूध प्यायला लागले. नंतर काही काळानंतर बघितलं भगवंत, आता लहान मुलांना कधी आरसा वगैरे दाखवला जात नाही लहानपणी आपण, तर एकदा असंच पाण्यामध्ये ज्यावेळेस स्वतःचं प्रतिबिंब बघता भगवंत, तर त्यावेळेस बघता आणि त्याच्यासोबतच आपले दाऊजी होते बलरामचे असे घुंगराले बाल असेल मोठे होते आणि भगवंताचे छोटे छोटे होते. तर बघताय दाऊजी की इतनी बडी छोटी और मेरी छोटी इतनी सी. पुन्हा अजून कंप्लेंट करून घ्यायला गेली आपल्या यशोदा मातेला, म्हणे माता एवढी छोटी माझी का बरं? पुन्हा माता तीच म्हणली, अरे तू दूध पित नाही ना. मग पुन्हा काय करायचे, दुधाचा ग्लास असा प्यायचे, इकडं बघायचे, अरे छोटी लाडली का? दाऊ भैया जास्त दूध पित आहे म्हणून ते हट्टेकट्टे पण आहे आणि त्यांची चोटी पण मोठी आहे. मग असं आहे का म्हटल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी काय केलं, दूध प्यायला घेतला ग्लास आणि इकडं एक चोटीला हात, आता एवढं पिले अजून किती वाढली, एवढं पिले अजून किती वाढली, असे वेगवेगळ्या बाललीला भगवंत एक करत राहिले. आपण लीला घेत राहिलो तर आपली पुढं रात्र निघून जाईल. आपण उर्वरित राहिलेली लीला नंतर घेऊ, कारण की आता काय येते माहिती का? जन्माष्टमी जवळ येते, त्या कारणानं मला लीला आठवल्या का? कारण की आता मी सध्या लीलांचंच वर्णन ऐकते भगवंताच्या. आपल्याला जन्माष्टमीसाठी डान्स ड्रामा मुलांचा आणि मोठे देखील सहभागी होऊ शकतात. ज्यांना इच्छा असेल जन्माष्टमीच्या उत्सवामध्ये किंवा ज्यांच्या मुलांना नातवांना कोणाला देखील जन्माष्टमी प्रोग्राममध्ये काही भाग घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा. जेणेकरून आता सध्या माझा कार्यक्रमाची तयारी सुरू आहे, प्रॅक्टिस आता पुढच्या महिन्यापासून चालू करेल. आता सध्या स्क्रिप्ट लिहिणं करणं आता सध्या चालू केलेलं आहे. तर ह्या लीलांवरतीच अशा वेगवेगळ्या लीलाच्या आधारावरती आपण ड्रामा ठेवणार आहोत, काही भक्तचरित्रावर पण ठेवणार आहोत. तर सर्वांनी सहभागी व्हावं वेगवेगळ्या, आणि केवळ ह्याच सेवेमध्ये नाही तर इतरही भरपूर काही सेवा आहेत आपल्या जन्माष्टमीच्या, त्या सेवा देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. आज आपण इथंच थांबू. 8:45 वाजले आहेत, आपल्या जपाचा वेळ झालेला आहे. एक माळ जप करू आणि नंतर महाप्रसाद घेऊ.